आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या लोकसभा महासंग्राम या कार्यक्रमात। आज मी आहे नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये। नांदेड मराठवाड्यातील एक महत्त्वाचं गाव आहे। गेली 5 दशक या शहरावर या भागावर अशोक चव्हाण, यापूर्वी त्यांचे वडील शंकरराव चव्हाण असं सगळ्यांचं वर्चस्व आहे। पण नेमकी नांदेडमध्ये सद्यस्थिती काय आहे? अशोक चव्हाण हे विद्यमान काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यांना आव्हान जे तयार झालेलं आहे ते भाजपचे प्रताप चिखलीकर, तर दुसऱ्या बाजूला वंचित विकास आघाडीने देखील त्यांनी उमेदवारांनी दिलेले आहे। सप बसप या ठिकाणी आहे। आपल्याबरोबर आत्ता काँग्रेसचे आहेत प्रवक्ते, काही ठिकाणी बसप सपचे आहेत, वंचित बहुजन विकास आघाडीचे आहेत, भाजपचे आहेत। या सर्व लोकांची आपण चर्चा करणार आहे। नांदेड या लोकसभा मतदारसंघातल्या समस्या, नेमका केलेला विकास। पहिल्यांदा आपण जाणार आहे काँग्रेसचे इथले स्थानिक जे प्रवक्ते आहेत बालाजी गाडे। मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता विद्यमान खासदार 2014 पासून अशोक चव्हाण आहेत, तत्पूर्वी मुख्यमंत्री होते। खरंच नांदेडचा विकास झाला का? कारण की तुमच्याकडे खासदारकी आहे, तुमच्याकडे महापालिका आहे, सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाची सत्ता केंद्रस्थाने आहेत। असं असताना खरंच विकास झाला का? कारण की चव्हाण कुटुंबीय घराणेशाही आहे। निश्चितपणे याचं उत्तर 100% हो असं द्यावं लागेल। कारण मोदी लाटेमध्ये सुद्धा नांदेडच्या जनतेने भूलतापांना बळी न पडता खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना 80 ते 82 हजार लीडनं त्या कालखंडामध्ये निवडून दिलं। आणि मुख्यमंत्री असताना सुद्धा संस्थात्मक आणि महत्त्वाचे विकासाभिमुख निर्णय घेऊन चव्हाण साहेबांनी नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना शिक्षण, रोजगार आणि इथल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आटोनात प्रयत्न केला। श्रद्धेय शंकरराव चव्हाण साहेबांनी या भागामध्ये विष्णुपुरी डॅम असेल, त्याचबरोबर मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न शंकरराव चव्हाण साहेबांनी सोडवला। पहिल्या मंत्रालयामध्ये ज्यावेळेला पाटबंधारे खातं त्यांच्याकडे होतं, नुसतं नांदेडच नाही तर मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न शंकरराव चव्हाण साहेबांनी केला। तोच वारसा अशोकराव चव्हाण साहेबांनी चालवला। याचं उत्तर विकास झालाय का नाही द्यायचं असेल तर आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे बघावं लागेल। आणि अशोकराव चव्हाण हा एकमेव पर्याय आहे हे इथल्या लोकांनी सांगितलं। आणि म्हणून पुन्हा एकदा मोदी लाटेमध्ये सुद्धा आपण जे म्हणत होतात की त्याच लीडनं आता येतील का, तर त्यापेक्षा दुप्पट लीडनं अशोकरावजी चव्हाण साहेब इथं निवडून येतील याचा विश्वास आम्हाला तर आहेच, पण नांदेडच्या सामान्य जनतेला सुद्धा आहे। काँग्रेसचं हे मत आहे, भाजपाचं काय मत आहे याच्यावर? कारण की मुळात एकतर काँग्रेस इतके दशक होऊन गेले, दावा यांच्या विकासाचा आहे, काय परिस्थिती खरं आहे? आणि मुळात मोदी लाटेमध्ये आज परिस्थिती मोदी लाटेची नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तरी सुद्धा महापालिका जिंकली, आता मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड मारतील असं म्हणणं आहे। बिलकुल नाही। कारण तुम्हाला आज मी सांगतो, अशोकराव चव्हाण साहेबांनी दबाव तंत्र, पैशाचा हे करून इथं जिंकलेले होते गेल्या बारीला। आता गेल्यापेक्षा डबल मोदीची लाट आहे आज। आणि विकास फक्त त्याचाच झालाय। त्याला स्वतःला मुख्यमंत्री पद गमवावं लागले, एवढी तुम्हाला ही खंत आहे। कारण त्याला स्वतःच्या मेहण्या, त्याचे स्वतःचे आमदार, स्वतःचे हे दिसतात, त्याला दुसरी सामान्य जनता दिसत नाही। हा जो विकास झालाय तो गुरु गोविंद सिंगाच्या पवित्र भूमीसाठी 1800 कोटी आल्यानं त्यांनी त्याचा यावर विकास झाला। चव्हाण साहेबाचा एकही विकासाचा मुद्दा चव्हाण साहेबांनी स्वतः सांगाव की मी हे केलं। चव्हाण साहेबांनी काहीच केलं नाही। त्याच्या वडिलांनी केलेलंच ते आजपर्यंत 15 वर्ष झालं, 20 वर्ष झालं तेच सांगाले। दुसरं त्याने एकही काम केलं नाही। जी आज ही महापालिका जिंकली त्यांनी फक्त पैशाच्या जोरावर जिंकली, लोकांना मॅनेज करून जिंकली। आता आमचा येणारा उमेदवार मॅनेज होणारा नाही, अशोकरावाच्या पायाखालची वाळू सरकली। 100% आमचा माणूस सक्षम आहे। 1-2 लाखाच्या लीडनं आमचं उमेदवार निवडून येणार आहे। अच्छा, विशेष म्हणजे या निवडणुकीत सगळ्यात जास्त सगळ्यांचं लक्ष आहे ते वंचित बहुजन आघाडीचे। त्याचं पूर्ण राज्यामध्ये सगळं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करतायत। दुसऱ्या बाजूला इथे स्थानिक त्यांच्याबरोबरचे नेते देखील आपल्याबरोबर आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे की खरंच आव्हान तयार दिलं आहे का? अशा पद्धतीने एका बाजूला भाजप दावा करते की चिखलीकर सक्षम उमेदवार आहेत, अशोकराव परत एकदा रिपीट होतील असं काँग्रेसचा दावा आहे। तुमचा रोल नेमका काय आहे? मग मजेदार, आताच भाजपच्या प्रतिनिधी प्रवक्त्यानं सांगितलं की आतापर्यंत काँग्रेस भाजपला मॅनेज करून जिंकत आलेली आहे। आता यंदा उमेदवार नाही असं निवडणूक होईपर्यंत त्यांना वाटतंय, पण निवडणुकीनंतर तेही भ्रमनिराश होऊ नये अशी शुभेच्छा। काँग्रेसनं आता सांगितलं की हा अशोक चव्हाणांचा गड होता, पण या गडचं जे दम आहे
ते दम दचा दलित आणि मचा मुसलमानामुळे होता. परंतु मोदी लाटेमध्ये सुद्धा दलित मुसलमानांनी एकजूट करून मोदींना रोखायचं म्हणून अशोक चव्हाण यांना निवडून दिलं होतं. परंतु इतिहासामध्ये 70 वर्षात कधी नव्हे तर दिल्लीमध्ये तिरंगा संविधान जाळला जातोय आणि लोकसभेमध्ये शर्यतचा अधिकार जे दस्तूर संविधानाने दिले त्याची खिल्ली उडवली जाते, तरी अशोक चव्हाण संसदेमध्ये तोंड उघडू शकले नाहीत. म्हणून इथे दलित आणि मुसलमानांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे आणि ते त्यांना साथ देणार नाहीत. त्यामुळे त्यांचा गड कोसळलेला आहे. म्हणून त्यांना आता सैरा वैरा धावावं लागतंय. वंचित बहुजन आघाडीचा हा दावा आहे, पण सगळ्या दुसऱ्या बाजूला सप बसप या ठिकाणी एकत्रित आहे. त्यांचे उमेदवार सुद्धा आपल्या त्यांचे नेतृत्व करणारे बाकीचे नेते देखील आपल्या इथं आपल्या बरोबर आहेत. मोमीनजी, मी तुम्हाला विचारायचं आहे की मुळात मुस्लिम वर्ग किंवा दलित वर्ग असेल हा कायम आमचा वोट बँक आहे अशा स्वरूपाची भूमिका काँग्रेसची आहे. आजही अशोकराव चव्हाणांची सगळी भिस्त ही मुस्लिम मतदारांवर शहरी भागामध्ये अधिक दिसून येते आजही. अशा परिस्थितीमध्ये सपला बसपला लोक स्वीकारतील का? देखिए, अगर कांग्रेस मुसलमान और दलितों की अगर बात कर रही है तो महाराष्ट्र में सीट कितने हैं लोकसभा के? 48 बतलाइए, 48 सीटों में से कांग्रेस ने कितने मुसलमान दिए, कितने दलितों को ठहराया? कांग्रेस सिर्फ और सिर्फ, चाहे वो कॉरपोरेशन के इलेक्शन हो, असेंबली के इलेक्शन हो या पार्लियामानी इलेक्शन हो, इन तीनों इलेक्शन के अंदर अपने आप को मसीहा बनाकर रोड पर आकर कहती है कि हम तुम्हारे मसीहा है दलितों के, हम मसीहा है मुसलमानों के। तो आज बतलाइए, आप जो साहब कह रहे थे अभी कि अशोक चौहान के फादर ने इतना काम किया, ऐसा विकास किया, ये किया, और जब भी किसी डिबेट में आ रहा हूं इनकी बात बार बार दोहराई जा रही है, विष्णुपुरी डैम की बात। तो विष्णुपुरी डैम जो बनाया गया है, तो क्या ऐसा कोई काम किया है अशोक राव के वालिद मोहतरम ने नांदेड़ शहर के अंदर? कोई आगरा का जैसा कोई ताजमहल बना दिया, कोई ऐसा काम किया जो अजूबा है? तो मैं नहीं समझता हूं। और अशोक चौहान के आप पूरे इस इलाके के अंदर, इस हल्के में आप घूम कर देख रहे होंगे कि यहाँ पर बेरोजगारी में इजाफा है। हेल्थ के एतबार से अगर आप देखे जाएं तो यहाँ का सिविल हॉस्पिटल उठाकर 8 किलोमीटर दूर भेजा गया है, बाहर यहाँ के बाहर चला गया। आज गरीब जनता 8-10 रुपए 20 रुपए खर्च कर सिविल हॉस्पिटल पे जाएंगी। तो जितना बड़ा नाम है उतने इनके दर्शन छोटे हैं। और देख लेंगे आप कि अशोक चौहान को और उनके हामियों को लोग मसा चकाएंगे। और आप अभी कांग्रेस के लोग भी यहाँ पे सामने हैं, और उनके चेहरों को पढ़ लो, हार उनके चेहरों से नजर आ रही है आपको। हे सगळा दावा आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सगळ्यात जास्त जाणून घ्यायचं आहे ते वंचित बहुजन विकास आघाडीकडे. मला तुम्हाला विचारायचं की बेसिकली की या सगळ्या गोष्टीमध्ये अशोक चव्हाण लोकसभेचं नेतृत्व मांडण्यामध्ये गेल्या 5 वर्षात किती यशस्वी ठरले? कारण की त्यांच्या प्रचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की भाजप सरकारने हे केलं नाही, भाजप सरकारने हे केलं नाही, मोदींनी हे केलं नाही, पण स्वतः खासदार म्हणून ते किती यशस्वी ठरले या भागामध्ये? नाही, खरं पार्लिमेंटमधलं त्यांचं परफॉर्मन्स बघितलं ना, सगळ्यात जास्त अब्सेंटी राहायची. आणि जे प्रश्न मांडलेत ते कोणाचे मांडले? आता जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांच्या विरोधात 156 करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बाजू धरली, भ्रष्ट अधिकाऱ्यांची, आणि ते कायदाच रद्द करा म्हणून लोकसभेत प्रश्न मांडलं. दुसरीकडे साखर कारखानदारांना सरकारकडून पैसे द्या, शेतकऱ्यांना नाही, कारखानदारांचे प्रश्न मांडले. निवडून कोण दिलं हो? शेतकरी, शेतमजूर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, मजुरांनी निवडून दिलं. त्यांचा प्रश्न मांडवायचा तर भांडवलदारांचे प्रश्न मांडताय. आणि ज्या दलित मुसलमानांनी निवडून दिलं त्यांचा एकही प्रश्न त्यांनी मांडलं का पार्लिमेंटमध्ये? जर आमचा प्रतिनिधी आमचे मुद्दे, तडमडीचे मुद्दे, संविधान हा आंबेडकरी समाजाचा प्राण आहे, शर्यती, संविधान, अधिकार मुसलमानांचे अस्मिता आहे, याच्यावर हल्ला होताना हे पार्लिमेंटमध्ये वॉकआउट करतात. शर्यतमध्ये त्यांनी मतदान केलं नाही. का मतदान केलं नाही? त्यांनी जर त्या ट्रिपल तलाक बिलच्या विरोधात मतदान केलं असतं तर हिंदू नाराज झाले असते. म्हणून हिंदू वोट बँकेचं राजकारण करण्यासाठी अशोक चव्हाणांनी तलाक बिलचा विरोध केला नाही, विरोधात मत दिलं नाही. 250 वर्सेस 11 मतं, 44 काँग्रेसनी तर करायला पाहिजे होतं. 11 मतं विरोधात कशी गेली मग? फक्त हे सगळी भूमिका आहे. काँग्रेसचं काय मत आहे? कुठे गेले काँग्रेसचे नेतृत्व? काय तुमचं काय मत आहे? थेट तुमच्यावर टीका करतायत. निश्चितच या संदर्भानं सांगत असताना बीजेपीच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. गेली 5 वर्ष झालं केंद्र आणि राज्यामध्ये तुमचं सरकार आहे. 2 कोटी नोकऱ्यांचं काय झालं? 15 लाखाचं काय झालं? हे सगळे जुमले निघाले. तरुणांना वरून तुम्ही पोकोडे विकायला सांगता. या देशामध्ये आसिफावरती बलात्कार होतोय. नाही, हे तुम्ही जे मुद्दे मांडताय ना, नाही, ऐका, मला हे मुद्दे परत आपण बोलणारच आहे. पण मुळात त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, अशोक चव्हाणांनी जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी किती मुद्दे मांडले? मुस्लिम आरक्षण, मुस्लिमांचा ज्यावेळेस ट्रिपल तलाकचा मुद्दा होता त्यावेळेस ते का बोलले नाहीत? मराठा आरक्षणावर जर अशोक चव्हाण बोलतात तर मग ट्रिपल तलाक मुद्द्यावर का बोलत नाही? हा त्यांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे? पक्षाध्यक्ष म्हणून आपल्या माध्यमांनी मुंबईमध्ये त्यावेळेला बोलत असताना त्यांच्यावरती हे प्रश्न विचारले होते. चव्हाण साहेबांनी या संदर्भानं सातत्यानं
भूमिका मांडलेल्या आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. आणि काँग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्षतेची आणि लोकशाहीवादी भूमिका आहे. ज्या वेळेला संविधान जाळलं त्यावेळेला काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरला आणि संविधानिक मार्गाने संविधान जाळलं त्याचा आम्ही विरोध केला. आपण चर्चा करत आहोत नांदेड लोकसभा संदर्भात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी आपण चर्चा केली ती पूर्ण देश पातळीवर खरंच लोकसभेचे नेतृत्व करताना अशोक चव्हाणांनी काय केलं. आपण आता चर्चा करणार आहे की खरंच इथल्या कोणत्या समस्या आहेत. पण पहिल्यांदा मी विचारणार आहे की जो मोठमोठा दावा काँग्रेसच्या वतीने इथे केला गेला होता की धरण बांधलं, गेले इतके वर्ष सत्ता होती, अजून काय काय केलं, तुमची लिस्ट एकदा पहिल्यांदा थोडक्यात सांगा. कारण की मला परत सगळ्यांना विचारायचं आहे की इतका दावा तुम्ही सांगताय तरी सुद्धा आज जर परिस्थिती नांदेडची पाहिली तर MIDC सगळी बंद आहे, अशा अनेक नवीन उद्योग आले नाही आहेत. सरकारमध्ये 5 वर्ष फक्त तुम्ही नाही या, पण त्याच्या आधी 50 वर्ष चव्हाण कुटुंबीय सतत आहे. निश्चितच या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणावरती देतो. विकासाच्या बाबतीवरती जे तुम्ही म्हणताय की पाण्याचा प्रश्न या ठिकाणावरती उपस्थित झाला, साहेब आपण फिरत असताना मराठवाड्यामध्ये पाहताय लातूरचा प्रश्न असेल त्या ठिकाणावरती पाण्याची काय अवस्था आहे. पण विष्णुपुरी डॅममुळे आज पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, आज विष्णुपुरी डॅममुळे सुटलेला हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा शहराच्या संदर्भानं सांगत असताना पूर्ण देशभरामध्ये असं कुठल्याही ठिकाणावरती झाली नसेल इतके 21,000 घरकुलं या महानगरपालिकेमध्ये देण्यात आले आणि सर्वसामान्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था काँग्रेस पक्षाने अशोकराव चव्हाणांनी यांनी केली. त्याचबरोबर या ठिकाणावरती रस्त्यांचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न असेल तो सोडवला. बीजेपी जे काय आरोप करते ते बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांना पाण्याच्या टाक्या बनवल्या. महत्वाचा मुद्दा सांगतो की या देशामधले सगळे कारखाने बंद पडत असताना अत्यंत बंद पडलेले कारखाने सुद्धा चालू करून अशोकराव चव्हाण साहेबांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं, शेतकऱ्यांच्या पोटाला भाकरी देण्याचं काम हे सगळे दावे आहेत तुमचे, हे काँग्रेसचे आहेत. पण खरंच इतकं झालंय का आपण एकदा विचारूया इथे भाजपच्या लोकांना की नेमकी काय. हा, यांनी जे सांगालेत की 3 फॅक्टऱ्या शुगर सुरू फॅक्टऱ्या केल्या. चालू आहेत. नाही MIDC पण सुरू आहे असं सांगतायत ते, म्हणजे काय परिस्थिती. समजा बंद आहे. काही सांगतात या शुगर फॅक्टरीचा पूर्ण आमच्या शेतकऱ्याला विचारा. अशोक चव्हाण साहेबांनी पूर्णतः 3 कारखाने बंद पाडलेत आणि 4था इकायला काढलाय. तुम्हाला माहित नाही सर, ऐकल्या काय? आणि एका शेतकऱ्याच्या एका ट्रक मागे यांनी 2 टनाचा ऊस मारलाय आणि 200 रुपये भाव कमी दिलाय. माहित आहे का यांना? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. शेतकऱ्याचे काय हाल उठवले आणि अजून धमकी द्यायला ते म्हणतात आज जर मत नाही दिले तर तुमचा ऊस देणार नाही म्हणतात. हे शेतकऱ्याला याला बोलायला हे सुद्धा नाही. आज यांनी दत्तक गाव घेतलंय, रोहित पिंपळगाव चव्हाण साहेबांनी दत्तक घेतलाय. त्या गावामध्ये जाऊन बघा, एक रोड नाही, एक नाली नाही, एक पाणी पियाला एक हे हापसा सुद्धा नाही. आणि हे काय सांगतात या नांदेडमध्ये. काय तुमचं काय मत आहे सगळ्या ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीवर? खरंच अशोक चव्हाणांचा विकास झालाय का नांदेडमध्ये? त्यांनी जे भूमिका सांगतात की जितकं भाजपवर जेवढा टीका करतात, वंचित बहुजन विकास आघाडी ही कटाऊ पक्षीय म्हणतात, तुम्ही मतं खाताय असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, 2 जागा निवडून आणलेल्या काँग्रेसनं गेल्या वेळेला मोदींना मदत करण्यासाठी मतं कापायचं काम केलं. हा आरोप केला तर काय होईल? 2 जागा आलत्याना, आताच लढवल्याना. आता हे असा आरोप प्रत्यारोप बालिशपणा आहे. ही नुरा कुस्ती जी आहे ना भाजप आणि काँग्रेसची, हे नुरा कुस्ती सामान्य लोकांच्या लक्षात आली. विकासाचं जे म्हणतायत ना, धरण आणलं, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यातल्या सर्वात जास्त आत्महत्या 2 नंबरवर नांदेड कसा? इथं विष्णुपुरी होता तरी आम्हाला गेल्या 10 वर्षामध्ये 1 दिवस 2 दिवस 4 दिवस आड पाणी का भेटतोय? लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागायचं, तेही काँग्रेसचाच जिल्हा होता. आता लातूरपेक्षा दुपटीनं टँकर नांदेडमध्ये का चालतंय? कशाचं? विष्णुपुरीसाठी शंकरराव चव्हाण यांना 52 मध्ये नगराध्यक्षापासून गृहमंत्री केलं आम्ही. त्यांनी विष्णुपुरी दिला, उपकार फेडले. यांच्या लेखानं काय केलं? उद्ध्वस्त केलं. उद्योग MIDC ओसाडपल्ली केलं. बापाची पुण्य एकदा दोनदा ठीक होती. 40 वर्षापासून पुण्यावर मत दिलं. आता आम्ही स्वतःचा पर्याय, आम्ही मिल चालू करतो, आम्ही लेंडी बांधतो, आम्ही विष्णुपुरीचा दुप्पट प्रकल्प उभा करतो. आम्हाला वंचितांना देणारच आहे. वंचितांना संधी द्या अशी स्वरूपाची भूमिका आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट खरं मला विचारायची की इतके वर्ष म्हणजे वडिलांना संधी दिली, आता मुलगा हे सगळं उद्ध्वस्त करून टाकला असा स्पष्ट त्यांचा आरोप आहे. आणि विकास हा डोळसपणे पाहिला पाहिजे. मला इथं उपस्थित असलेल्या सगळ्या पक्षांना सांगायचंय की या नांदेड शहरामध्ये शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न हा निकाली लागलेला आहे. हे इथं मिळत असलेल्या शिक्षणावर खरं झालंय का? तुम्हाला विचारायचं आहे अमीन भाई, काय तुमचं काय मत आहे? असल में कांग्रेस
कांग्रेस के कार्यकर्ताओं को कांग्रेस पार्टी ने और भारतीय जनता पार्टी ने भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को यही सिखाया है, झूठ बोलिए और जोर से बोलिए, पूरी ताकत के साथ बोलिए। अगर अशोक चौहान ने डेवलपमेंट किया, अशोक चौहान ने रोजगार के ऊपर काम किया, यहाँ की अवाम को रोजगार फराहम किया, तो एनटीसी मिल बता रही है कि इन्होंने कितने मुसलमान को बेरोजगार किया, सिप्टा बता रही है कितने मुसलमानों को बेरोजगार किया। आपने देखा होगा कि आज यहाँ पर फ्रूट मर्चेंट के लिए, फ्रूट पे जो बेचते हैं लोग रोड पर, रास्तों पर, उनके लिए वो लोगों ने, खुद गरीबों ने अपना पैसा जमा कर एक मंडी तैयार की थी, उसको भी किसने तोड़ा? यही अशोक चौहान और उनके लोगों ने तोड़ा। बल्दिया आजमा में उनकी सत्ता है। अगर अशोक चौहान ने डेवलपमेंट अगर किया है नांदेड़ में, तो आप आइए पुराने शहर के अंदर मल शुद्धिकरण भी अगर आप देखेंगे, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट देखेंगे, डंपिंग ग्राउंड देखेंगे, तो सारा का सारा मुसलमानों के इलाकों के अंदर है। आप अगर देखेंगे डेवलपमेंट की अगर बात हो रही है और रोजगार की अगर बात हो रही है, तो सिप्टा को बंद कराया किसने? एनटीसी मिल को बंद कराया किसने? आज फ्रूट वाले जो गरीब लोग हैं, अपना फ्रूट का कारोबार कर रहे थे, उनकी मंडी को तोड़ने का काम किसने किया? आज गरीब लोग शहर के अंदर, आबादी के इलाके के अंदर अपने मर्ज को, अपनी बीमारी को दूर करने के लिए सिविल हॉस्पिटल जाते थे। आज वही गरीबों को 8 किलोमीटर दूर तक जाना पड़ रहा है। आज एक अशी लाट आहे की अशोकराव चव्हाण हटाव, ही एक लाट आहे आणि सामान्य जनतेनं असं ठरविलेलं आहे की ही लाट आणि कायम ठेवून हे राजेशाही घराणं हे नष्ट करण्याचं हे सामान्य बहुजन विकास आघाडीला भाजपाची बी पार्टी म्हणली जाते असा आरोप केला ही जातो. भाजपाची बी पार्टी नाहीये, सांगतोय पण ही भाजपाची बी पार्टी नाहीये. काँग्रेस आणि बीजेपीनं स्वतःला सत्ताधारी वर्ग ठप्पा मारलं. कोणी नवीन पर्याय आला की काँग्रेसवाला त्यांना बीजेपीची बी टीम आणि बीजेपी वाले काँग्रेसची बी टीम म्हणतात. दिल्लीमध्ये काय झालं, यांनी त्यांना दोन्ही बी टीम ठरवले. आज या दोघांचा बाप बनून केजरीवाल सरकार करायला ना, तिसरा पर्याय येणारच. हे बी टीम सी टीमचा खेळ चालणार नाही. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हीच मंडळी जाऊन पाया पडत होते, तेव्हा बी टीम दिसली नाही का यांना? आजच बी टीम कशी दिसते? आणि यांच्या लाथरल्यावर बी टीम आणि यांच्या पक्षामधले आज बीजेपी मध्ये बाप एकीकडे तर पोरग बीजेपी मध्ये जाते. ही बीजेपी टीम की आमची बीजेपीची टीम? हे उत्तर काँग्रेस वाल्यांनी द्यायला पाहिजे. नांदेड शहरामध्ये गुरु गोविंद सिंग महाराजांच्या कृपेने 3-3.5 हजार कोटी निधी आली. नांदेड मधला एकही रस्ता व्यवस्थित कळवा आणि 1000 रुपये मिळवा, व्यवस्थित रस्ता दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. गुरु गोविंद सिंगच्या महाराजांच्या कृपेने आलेला ही निधी यांच्या गुंडाने गायब केला, रस्ते गायब केले. नांदेडचा विकास नाही तर नांदेडला बकास या अशोकराव चव्हाण यांनी केलं. गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र आणि राज्यात बीजेपीचं सरकार आहे. अशोकराव चव्हाण साहेबांनी अहो पण तुमच्याकडे महापालिका पण आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ तरी द्या. तर हे तीनही लोक एकत्रित येऊन चव्हाण साहेबांचा विरोध करत असताना सुद्धा 71 माणसं निवडून येतात. डम्पिंग ग्राउंडचा विषय आला. 10 वर्षापूर्वी तुम्ही जाऊन बघा, डम्पिंग ग्राउंड हलवला, आता कुठेला घालवण्यात आलं. अशोक चव्हाण ज्यावेळेस महापालिकेमध्ये विजय झाला होता, त्याच्यानंतर ते सांगत होते की हवेचं रूप बदललेलं आहे, मोदींची हवा संपलेली, आता नवीन हवा सुरू होती, ती अशोक चव्हाणांची. ये अशोक चौहान की जीत नहीं है, ये कॉरपोरेशन के बल्दी इंतखाबात, ये अशोक चौहान की कांग्रेस की जीत नहीं है, ये ईवीएम की जीत है. और अगर उसकी सही इंक्वायरी होती तो यकीन मानो पूरा का पूरा इसका भागा फूटता. और जिस तरीके से आदर्श के स्टैंड में अशोक चौहान को सजा होने के चांसेस थे, इसी केस के अंदर, इसी संदर्भ में कॉरपोरेशन के 2017 के इलेक्शन के अंदर आप देखेंगे कि इंशाअल्लाह ताला अगर इसकी सही इंक्वायरी होगी तो यकीनन इनको जेल में जाना पड़ेगा. सचिन राठौर कौन था पता है? सचिन राठौर महानगर पालिका इलेक्शन में पकड़ेगा सर, उसके ऊपर ताला लगा. हिमाचल प्रदेश में आज भी वो लड़का अंदर है, पूछो क्यों लगा, ताला क्यों लगा? असे अनेक मुद्दे स्थानिक मांडले जात आहेत. अशोक चव्हाणांची हवा नेमकी खरंच किती आहे, 2014च्या परिस्थितीमध्ये परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर येत्या 23 तारखेला तर दिसणार आहे. मतदान होणार आहे, सगळ्यांनी मतदान करावं अशी अपेक्षा आहे. पण एकूणच लोकसभेच्या या सगळ्या महासंग्रामामध्ये अशोक चव्हाणांसाठी येणारी निवडणूक नांदेडमध्ये नाही म्हटलं तर डोकेदुखी ठरतीये. आपण येथेच आता थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.